जय शनिदेव, जय श्रीकृष्णा. माझ्या लाडक्या कुंभ राशीच्या मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे, तर या महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कोणते गुपित घेऊन येतो हे आपण जाणून घेणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये लिहा जय शनिदेव आणि लाईक करायला विसरू नका. चला तर पाहूया कुंभ राशीवाल्यांसाठी हा आठवडा कसा असणार आहे. संकेत दिसत आहेत. काही जण गृहप्रवेश करणार, काही जण काही नवीन काम सुरू करणार. काहींच्या बाबतीत फिंगरप्रिंट्स किंवा थंब इम्प्रेशन महत्त्वाच्या ठिकाणी वापरले जाणार आहेत. मनात संभ्रम गोंधळ राहू शकतो. काही जण नकारात्मक विचारांत किंवा व्यसनांमध्ये दारू, सिगारेट, तंबाखू गुंतू शकतात. त्यामुळे स्वतःला सावरायला हवे. ही ऊर्जा ग्रह नक्षत्रांच्या परिणामामुळे आहे, तुमच्या चुकीमुळे नाही. त्यामुळे सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा, चांगले वाचन करा आणि मनोबल वाढवा. नोकरीत वरिष्ठांकडून, विशेषतः स्त्री वरिष्ठांकडून रागाणूक मिळू शकते. म्हणून काम शांतपणे काळजीपूर्वक करा. टीका आली तरी मनावर घेऊ नका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी स्टॉक कमी पडण्याची समस्या निर्माण होऊ शकते. नवीन स्टॉक उशिरा येऊ शकतो किंवा पैशांची अडचण भासू शकते. पण ज्यांचा धान्य, तांदूळ, किराणा सामानाशी संबंध आहे त्यांना विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी वाचनात मन कमी आणि गेमिंग किंवा बाहेरच्या मनोरंजनात मन जास्त रमू शकते. थिएटर, गेम झोन अशा ठिकाणी वेळ घालवू शकतात. काही जण डायरी लिहायला, कविता किंवा शायरी लिहायला सुरुवात करतील, ज्यामुळे त्यांना मानसिक आधार मिळेल. प्रेम संबंधामध्ये सिंगल लोक मित्रांसोबत जास्त फिरतील, पण नवा संबंध जुळण्याची शक्यता कमी. आधीपासून असलेल्या रिलेशनशिपमध्ये पार्टनर करिअर किंवा इंटरव्ह्यूमुळे व्यस्त राहतील, त्यामुळे संभाषण कमी होईल. विवाहितांच्या जोडप्यांत पाणी किंवा बाथरूमसारख्या छोट्या गोष्टींवरून भांडण होऊ शकते. काही जण ब्रेकअप नंतर स्वतःवर लक्ष केंद्रित करतील आणि आम्हाला तुझी गरज नाही अशा भावनेत राहतील. आरोग्याच्या दृष्टीने कानाशी संबंधित समस्या, चक्कर येणे, धुसर दिसणे, घुटमळल्यासारखे वाटणे अशा त्रासांची शक्यता आहे. दुसऱ्यांच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवू नका आणि सर्वत्र स्वतःचे गुपित उघड करू नका. आठवड्याची सुरुवात थोडी अवघड असली तरी श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचारांनी हा काळ तुम्ही सहज पार करू शकता. ईश्वराकडे प्रार्थना आहे की हा आठवडा तुमच्यासाठी मंगलमय जाओ. जय शनिदेव, जय श्रीकृष्ण, श्री स्वामी समर्थ.